इकडे संतोष डुकरे आपण देखील सन्मानाचा स्वीकार आपण इथे करायचा आहे। डॉक्टर संतोष डुकरे, कुमार शिंदे, डॉक्टर कुमार शिंदे यांचा आपण हा सन्मान घेतोय। कारण आई ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित ही रायगड प्रीमियर लीग आपण पाहतोय। 11वा दिवस, शेवटचा दिवस आणि नक्कीच मेगा फायनल। तर प्रेक्षकांची मांदी आली, दररोज नक्कीच आपल्याला अफाट पाहायला मिळाले। आज तर विशेष नाहीये। याचबरोबर संतोष डुकरे साहेबांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल। हॅलो, तसे आमचे NK नितेश कातारा आपण देखील यावं। एक चांगली वेबसाईट त्यांच्या माध्यमातून सुरुवातीला टेनिस क्रिकेटमध्ये ग्रामीणमध्ये चांगले योगदान दिलं होतं। ते नितेश कातारा यांचा आपण इथे सन्मान घेतोय। नेवालीचे NK म्हणून प्रचलित आहेत। आमचे समाधान म्हात्रे देखील आलेत। समाधान, आपलं देखील स्वागत आहे। दिनेश कडव आमचे अनमोल किंगचे पॅकर्स, त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं व्यासपीठावरती, आपलं देखील स्वागत आहे। तर बोलूया आपण मॅच कडे। सरपंचांनी बाद असण्याचं घोषित केलं या ठिकाणी आणि पहिला धक्का लागेल तो या टीमला। अनमोल किंग्स कळंबोली संघ पहिला गडी गमावतोय। सुरुवातीलाच झटका मात्र बसलाय। ओमकार पाटीलला मात्र ही सफलता मिळवून दिले। सुनील सावरी आणि अनिकेत मात्रे अशी सलामीची जोडी, परंतु या ठिकाणी पहिला मोठा हादरा सहन करावा लागेल। ज्या खेळाडूनं अर्धशतक झळकावलं या स्पर्धेमध्ये, बहारदार खेळ केला होता लीग स्टेजमध्ये, तेव्हा कोणच्या अनिकेत मात्रेला मैदान सोडावं लागतंय आणि 5 या धावसंख्येवर हा पहिला धक्का अनमोल किंग्सला। खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात। संपूर्ण रायगड जिल्ह्यातील 14 तालुक्यातील हे सर्व खेळाडू एकत्रित येऊन एक बडा रणसंग्राम सध्या तुम्ही मैदानात पाहताय। बुरट टॉवर रसायनी टीम फिल्डिंग घेतले टॉस जिंकल्यानंतर आणि अनमोल किंग्स कळंबोली टीम सध्या बॅटिंग करत असताना आदेश मते नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकाचा। प्रेक्षकांची गर्दी क्रीडांगणावरती RPL सीझन 5 पंचांकडून गाड घेऊन तयार झालाय तो आदेश मते। बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता। प्रचंड वेग आहे ओमकारकडे। मगाशी चांबार्लीच्या संदेश मुंडेने कमाल केली। हा देखील चांबार्लीचाच खेळाडू आहे, लेफ्टी बॉलर ओमकार पाटील। रजत मुंडे या टीमला मात्र लीड करतोय, तो देखील चांबार्लीचाच आहे।
मागच्या मॅच मध्ये भावेश कुरंगळेला देखील आपण पाहिलं कांब्याच्या. अनेक अनेक असे खेळाडू आहेत जे ग्रामीण भागातून एक वेगळी छाप त्यांनी सोडलेली आहे. अनिकेत मात्रे जो बाद झाला त्याने देखील एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये ठोकलंय कोणचा, परंतु त्याला बाद होऊन परतावं लागलं. सुनील चावरी एक व्यावसायिक खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा. आदेश मते ऑन स्ट्राईक आहे. गोलंदाजी सज्ज ओमकार पाटील. पुढे टाकला होता चेंडू, बॅटची कडा घेतले. ओमकार पाटीलने घेतले विकेट. सेकंड विकेट डाऊन फॉर अनमोल किंग्स कळंबोली. स्वतःवरती नाराज येतो आदेश मते. चांगली संधी होती, एक अँगल बनवत हा बॉल मात्र बाहेर चालला. थोडी उसळी मिळाली या चेंडूवरती. बॅटच्या अप्पर साईडला मात्र चेंडू लागल्यानंतर शॉट थर्डमॅनला चांगला झेल टिपण्यात आला आणि फलंदाज बाद झाला तो आदेश मते. दोन महत्वाचे धक्के दिलेत ते ओमकार पाटीलने. हेच करायचं असतं पॉवर प्लेचं षटक जेव्हा तुम्ही टाकता, कारण पॉवर प्लेच्या षटकात संदेश पाटील आपण नेहमी पाहतो की बॅटरचा एकच अप्रोच असतो की या षटकामध्ये मोठी धावसंख्या यायला हवी, एक चांगला फ्लाइंग स्टार्ट माझ्या टीमला यायला हवा, परंतु ते काही घडलं नाही आणि फलंदाज दोन मात्र इथे बाद झालेले आहेत. कुशल गुरव कर्जतचा खेळाडू, कडाव गावचा खेळाडू आहे, मैदानात दाखल झालाय. अनमोल किंग्स कळंबोली. गरज आहे सध्या धावांची, त्याचबरोबर विकेट टिकून राहण्याची फार गरज आहे. ओमकार पाटीलने दोन भले मोठे धक्के दिलेत त्या अनमोल किंग्स कळंबोली टीमला. हा चेंडू मात्र खाली राहिला. कमालीचा वेग आहे, टप्पा चूक ठेवला ओमकार पाटीलने. बहरात आलाय, कॉन्फिडन्सने तो सध्या गोलंदाजी करतो आणि लेफ्टी बॉलर नेहमी घातक ठरत असतात रायटी बॅटर्स. कमाल बॉलिंग पाहायला मिळाले. फक्त 5 धावांचे षटक आणि ज्याच्यामध्ये 2 महत्वपूर्ण सफलता मात्र त्यानं प्राप्त केल्यात आणि क्लास बॉलिंग. अनिकेत मात्र आदेश मते कणपोलीचा बाद झाला. सुनील चावरी त्याच्या बॅटमधून सुद्धा या स्पर्धेमध्ये आपल्याला एक अर्धशतक पाहायला मिळालंय. त्यामुळे अशी सलामीची जोडी होती की ज्या दोनही फलंदाजांना अर्धशतक ठोकली होती या स्पर्धेमध्ये. त्यामुळे सगळ्यात विस्फोटक सलामीची जोडी अनमोल किंग्स कळंबोलीकडे होती, ती फोडण्यात यश प्राप्त झालं आणि ओमकार पाटीलला मात्र दमदार सुरुवात करून दिली ती वरट टॉवर रसायन या टीमसाठी. 5-2 असा स्कोर कार्ड सांगतोय. मागचा सामना सुपर 8 मधला आपल्याला पाहायला मिळाला. VD11 विचुंबे देवत संघाने जिंकला. विनायकजी टावरी रावे यांच्याकडून रायगड प्रीमियर लीग 5व्या पर्वासाठी, त्याच्यामुळे कैलासदादा मात्रे यांच्यासाठी मनापासून शुभेच्छा आल्यात. त्यांच्या सुद्धा शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आज शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस रात्र तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल आणि म्हणूनच हळूहळू प्रेक्षकांची ओढ, प्रेक्षकांची पावलं अपसुकत सेंट्रल पार्क मैदान खारघरच्या मैदानाकडे वळू लागलेत. खरं तर रणरणत्या उन्हामध्ये सुरुवात झाली आज या स्पर्धेला, परंतु हळूहळू आता मात्र ऊन, सूर्याचा प्रकोप थोडासा शांत झाला असं म्हणायला हरकत नाहीये. थोडीशी सावली मैदानामध्ये आहे आणि या सिच्युएशनला अनमोल किंग्स कळंबोली ज्या संघानं मात्र या स्पर्धेमध्ये दाखवलंय सगळ्यात तगडा बॉलिंग अटॅक कोणत्या संघाकडे आहे हे यानं दाखवलंय आणि त्याचमुळे इकडे 50च्या आसपास जर धावा झाल्या तर त्या धावा वाचवण्यामध्ये सुद्धा हा संघ यशस्वी होऊ शकतो, परंतु त्यासाठी लढावं लागेल सुनील चावरीला. स्क्वायर ऑफ द विकेट हा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, पुढ्यात पडला हा चेंडू. असं वाटलं होतं एका सिच्युएशनला हातामध्ये चाललाय काय काय, कारण सगळ्यात मोठी विकेट आहे या मॅचची सुनील चावरी. दीपक सर, एका क्षणाला असं वाटलं की त्या फिल्डरने आणखी प्रयत्न, कारण जे प्रेक्षक बाहेर उभे आहेत एक्साइट झाले होते की त्यांना असं वाटलं की कदाचित सुनील चावरी आता सापडलाय, परंतु तसं घडलं नाही. थोडा पुढे मात्र चेंडू पडला. कॅच घेणं थोडं कठीण काम होतं. 6-2 थोडा संकटात सापडलाय तो अनमोल किंग्स कळंबोली हा संघ. बॉलिंग अटॅक तगडा आहे, परंतु एक चांगली धावसंख्या उभारावी लागणार ते कुशल गुरव आणि त्याच्या साथीला असलेला सुनील चावरीला. 24 लाईव्ह इव्हेंट्स थेट प्रक्षेपण चालू आहे. ऑनलाईन प्रेक्षक बरेच जण जोडले गेले. सर्वांचं सहर्ष स्वागत रायगड प्रीमियर लीग 2024 मध्ये.
पहिल्यांदा या पर्वाचं डे नाईट फॉर्मॅट आपण पाहताय. रखरखत्या उन्हात स्पर्धेला आज सुरुवात झाली. सुपर 8च्या लढती आहेत. अंतिम दिवस आहे. फायनल डे. महासंग्राम तुम्हाला रायगड प्रीमियर लीग मध्ये अनुभवायला मिळणार आहे आज. यात शंका नाही. आज कळेल 5व्या पर्वाचा महाविजेता कोण आहे. रायगड क्रिकेटचा विजेता संघ कोण आहे. आज त्या प्रश्नाचा उलगडा मात्र होईल. सूरज पुजारी दुसरं षटक टाकतोय. पहिलं षटक ओमकारने टाकलं होतं. पायातला चेंडू फ्लिक केलाय मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या मात्र कंप्लीट होतात. हे करणं गरजेचं आहे आणि दोन्ही सेन्सिबल क्रिकेटर सध्या मैदानावरती आहेत. एका बाजूला कुशल आणि त्याच्या साथीला सुनील चावरी. तर दोघांकडे संयम चांगला आहे आणि इनिंग डेव्हलप करण्याची कला दोघांकडे आहे आणि हेच हवं आहे सध्याच्या घडीला अनमोल किंग्स कळंबोली या संघाला. कुशल गुरव खातो उघडेल 2 या धावेनं. पाहूया सूरज पुजारी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सूरज समोर टाकला होता. कव्हरच्या दिशेने झुकलेला हा फिल्डर. एक वेगळी पोझिशन सेट केली होती कॅप्टनने. त्या जाळ्यामध्ये ते अडकलाय तो कुशल गुरव. 3 विकेट गेल्यात. धावसंख्या ती अनमोल किंग्स कळंबोली संघाची फक्त 8. रजत मुंडेला समोरून माहिती आहे कुशल गुरवचं क्रिकेट. बऱ्याच वेळेला तो कव्हर्सला सापडतो. चांगले फटके आहेत त्याच्याकडे. चांगले कव्हर ड्राईव्ह मारतो. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता त्याच्यासाठी. पहा गेला जरूर तो लॉक करण्यासाठी कव्हरच्या वरतून, पण क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता. कोणतीही हालचाल करावी लागली नाही. एक सोपा झेल देऊन मात्र त्याला बाद व्हावं लागलं. कुशल गुरवला इकडे लढायचं होतं या मॅच मध्ये, परंतु पुन्हा एकदा निराश करतोय हा खेळाडू. हे सुरुवातीपासूनच चर्चा चालू आहे. दीपक सर तुम्ही देखील म्हणताय की अनमोल किंग्स कळंबोली टीमकडे बॉलिंग अटॅक तगडा आहे, परंतु त्या तगड्या बॉलिंग अटॅकला एक आत्मविश्वास देणारी धावसंख्या देखील या फलंदाजांना उभारणं फार गरजेचं आहे. आघाडीचे फलंदाज 2 अर्धशतकवीर अर्थातच सुनील चावरी आणि त्याचबरोबर अनिकेत मात्रे. त्यामधील एक खेळाडू सुनील चावरी अजूनही अद्यापही मैदानात उभा आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की आशिकेश भोईर शांत संयमी होता. लास्टला त्याने आक्रमण केलं, धावसंख्या उभारली. सुनील कदाचित त्याच अप्रोचने बॅटिंग करेल, परंतु अनिकेत मात्रे आदेश मते कुशल गुरव मात्र माघारी परतलेत. नवीन बॅटर टीमचा कॅप्टन एक कम्प्लीट ॲसेट क्रिकेटर म्हणून आशिष मेहरुल मैदानात. लोअर फुल टॉस बॉल हलक्या हाताने चेंडू ढकललाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. सिंगल रन हे करावं लागेल आशिष मेहरुलला. शांत खेळणं गरजेचं आहे. सुनील चावरी जेवढा स्ट्रायकिंग एंडला उभा राहील तेवढ्या या मॅच मध्ये स्कोर पाहायला मिळेल अनमोल किंग्स कळंबोली या टीमसाठी. एक चांगला पार्टनरचा रोल या ठिकाणी फलंदाजांना उभा राहावं लागेल. कारण एका बाजूला सुनील चावरी आहे जो कधीही खेळ बदलवू शकतो. आशिष मेहरुलला सुद्धा तेच करायचं आहे. खरं तर दोनही व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आहेत सध्याच्या घडीला क्रीजवर आणि त्याचमुळे दोनही फलंदाजांकडून फार मोठ्या अपेक्षा असणार आहेत. पुजारी तयार. शॉट ऑफ लेंथ होता. कुटप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून ठोकलाय. चावरीच्या पाठमधून येतोय एक तडाखेबंद फटका. षटकार. याच गोष्टीची चर्चा आपण सातत्यानं करतोय आणि आशिष मेहरुलने तेच केलं. कधी कधी तुम्हाला ओळखावं लागतं की सिच्युएशन काय, परिस्थिती काय, मैदानात चाललंय काय, कोण चांगल्या टच मध्ये. आणि टीमचा कॅप्टन स्वतः आशिष मेहरुल आहे. त्याला ठाऊक आहे सुनील चावरी चांगल्या टच मध्ये. एक अर्धशतक त्याने झळकावलं आरपीएल मध्ये. एक व्यावसायिक खेळाडू आहे. तो सहजरित्या या सामन्याचे रंग बदलवू शकतो. विकेट ज्या जात आहेत त्या न जाता तिथे मोठा आक्रमण या विपरीत परिस्थितीमध्ये करू शकतो. हे ओळखून फुलटॉस बॉलवरती आशिष मेहरुलने फक्त चेंडू ढकलला आणि स्ट्रायकिंग एंडला आणलं ते मात्र सुनील चावरीला. आणि सुनील चावरीने ते मात्र सिद्ध करून दाखवलं. हा 5 षटकांचा सामना नाहीये. इथे प्रत्येक चेंडूवरती घमासान युद्ध मात्र पेटलेलं आहे सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी. थोडस धीम्या गतीने आला होता, परंतु पहा स्क्वेअरलेगकडे बॉल सरकलाय. लॉंग चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी. बॉल चाललाय. एवढाही मोठा प्रयत्न केला नव्हता खरं तर शॉट्स खेळण्यासाठी, परंतु पहा गॅप मधून बॉल निसटला आणि सरळ सीमारेषा पार 4 धावांकरता. एक अनोखा स्टाईल फटका पाहायला मिळाला. खरं तर सुनील चावरीची बॅट ज्याने बनवली असेल, खेळाडूमध्ये दम असावा लागतो फटकेबाजीसाठी. बॅट कोणतीही असू दे, परंतु त्याची बॅट ज्याने बनवली असेल तो आज खुश असेल. त्या बॅटचा पंच आपल्याला पाहायला मिळाला. कारण सध्याच्या युगामध्ये मागचं क्रिकेट आपण पाहिलं वजनदार बॅट असायच्या, आता हलक्या प्रतीच्या बॅट येतात. अशा हलक्या बॅटमध्ये पंच टिकून ठेवणं जे बॅटचे विक्रेते आहेत अर्थातच जे बॅट बनवतात, मॅन्युफॅक्चर करतात, त्यांच्यासाठी फार
प्रश्नचिन्ह उभा असतो, परंतु तो बॅटचा पंच तेवढाच आहे, वजनही तेवढंच आहे. आज त्या बॅटची चॉईस करताना कित्येक फलंदाजांना आपण पाहिलेले, कांचनजी पालकर 100-100, 50-50 बॅट पाहतात, त्यामधून ते एक चॉईस करतात. आज त्याचं सिलेक्शन देखील आणि मॅन्युफॅक्चर करणाऱ्या त्या कंपनीचं देखील, त्या माणसाचं देखील चीज पावलं असेल यात शंका नाही. जबरदस्त पंच पाहायला मिळाला, बॅटमधून गेला तो चौकार. ते 19 धावा धावफलकावर आहेत. विकेटचं नुकसान जरूर झालंय, परंतु तरी सुद्धा चांगल्या धावा मागच्या ओव्हरमध्ये आल्यात. पाहूया, आशिष मेहरुल ऑन स्ट्राईक आहे. गोलंदाजी मार्कवर ओमकार पाटील. ड्राईव्ह केला, लॉंग ऑफ कडे चेंडू सरकत असताना सिंगल येईल, हेच करायचंय आशिष मेहरुलला माहिती आहे. मला मात्र साथ द्यायची आज कोणत्याही परिस्थितीमध्ये सुनील चावरीला, आणि तो योग्य रीतीनं करतो. हेच अगोदरच्या फलंदाजांना सुद्धा करायचं होतं, परंतु थोडंसं अटॅकिंग खेळण्यासाठी ते गेले, त्याच्यामध्ये त्यांच्या विकेट्स गेल्या. सुनील चावरी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. धावसंख्या झाली ती 20 रन्स ऑन द बोर्ड नाव. नशीब शेठ, भोईर साहेब, कोहली हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्याचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना विनंती आहे आणि हे व्यासपीठावर यावं. दीपक सर थोडं थांबवतो आणि ते पहा, खेळाडू वृत्ती, क्या बात आहे ओमकार पाटील. खरोखरच तुझं खूप खूप कौतुक ओमकार दे, कारण आपले अंपायर आहेत, त्यांना थोडं वाकणं थोडं कठीण काम आहे. हे ओळखून शूच्या लेस मात्र बांधल्या त्या ओमकार पाटीलला. खूप खूप आभार ओमकार. हा चेंडू खाली राहिला ओमकारचा. एक खेळाडू वृत्ती, खेळाडू म्हणून संघर्ष मैदानात असतोच. जिद्द, चिकाटी, संघर्ष या सर्व गोष्टी काही असतातच, परंतु स्पोर्ट्समन स्पिरिट जपणं देखील फार गरजेचं आहे. आणि ती जपली. मागचे क्षण किती अगदी म्हणजे इमोशनल त्यामध्ये होत्या. अत्यंत सुखावणारे चित्र आपल्याला 24 लाईव्ह इव्हेंट्सने दाखवले. खूप खूप धन्यवाद. आणि अशा गोष्टी करणाऱ्या खेळाडूला देखील सल्यूट असेल, सलाम असेल ओमकारला. स्कूप करण्याचा प्रयत्न, स्वतः विकेट कीपर पुढे धावतोय. त्या अगोदर शॉर्ट मिड विकेटच्या पोझिशनला येऊन डीप मध्ये असलेला फिल्डर पोहोचतोय. फक्त एकच धाव. बरंच काही गोष्टी चालू आहेत, षटकार येत आहेत. सुनील चावरीच्या बॅटमधून एक मोठा फटका आलेला आहे, परंतु एक माफक धावसंख्या, अर्थातच जी धावसंख्या अपेक्षित होती कर्णधाराला, की इतपत आपण थांबवायला हवं होतं, ते मात्र घडून दिलंय. 21 धावा धावफलकावरती. 6 चेंडू 13 सुनील चावरे आणि 2 चेंडू 2 वरती आशिष मेहरुल. सेकंड ओव्हर मध्ये ओमकार पाटील. शॉर्ट पिच बॉल टॅप केलाय. बादल आय थिंक त्या ठिकाणी तयार आहे एक्स्ट्रा कव्हरला. चांगला खेळाडू आहे, फिल्डिंग करतोय. कोणतीही धाव नाहीये या चेंडूवर. प्रभावित केले या गोलंदाजांना. अचूक टप्पा, प्रॉपर लाईन आणि लेंथ, परफेक्शन पाहायला मिळालंय गोलंदाजीमधून. गोलंदाजीतलं नियंत्रण चांगलं आहे आणि म्हणूनच आतापर्यंत मात्र प्रभावी कामगिरी केली ती ओमकार पाटील या गोलंदाजांना. उडवलाय चेंडू आशिष मेहरुलने. मयूर पाटील पाहतच राहील. लॉंग ऑन सीमारेषा पार, खेळाडू कक्षाच्या दिशेने भिरकावून दिला हा चेंडू. आशिषने सांगतोय मैदानावरती कॅप्टन तळ ठोकून उभा, आक्रमण देखील करतोय षटकाराचं. कमाल स्ट्रोक पाहायला मिळाला. संधी मिळाली इकडे आशिष मेहरुलला सुद्धा. पहा, हेलिकॉप्टर शॉट या ठिकाणी खेळण्यात आला. आशिष मेहरुल कडून अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका आणि नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकत असताना या फटक्यानं 6 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 27-27 या आकड्यावर. फुलटॉस बॉल, फायदा उचलू शकला नाही तो मात्र आशिष मेहरुल. फक्त एकच धाव जोडली जाते. 2 षटकार आलेत आतापर्यंत या इनिंग मध्ये. कांचन पालकर माहिती पोहोचवत आहे. सुनील चावरीच्या बॅट मधून आला आणि त्याचबरोबर आशिष मेहरुलच्या बॅट मधून आला. कदाचित सुरुवातीला आशिष मेहरुलने ठरवलं होतं की सिंगल घेऊन मी मात्र स्ट्राइक रोटेट करणार, आक्रमण करणार सुनील चावरी, परंतु सध्या आशिष मेहरुलने देखील रंग बदलायला सुरुवात केलेली आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलक आहे ते मात्र 28. सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब सुनीलजी माळी सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. रायगड प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये आपलं हार्दिक असं स्वागत, सुस्वागतम. एक भगवा फेटा बांधल्यानंतर तो एक वेगळाच रुबाबदारपणा येतो. औरा, हा, तो एक वेगळाच, म्हणजे आपण असं म्हणतात की छाती 1.5 इंचानं नाही तर आणखी फुलते तो भगवा पेटा. आणि भगव्याचा अर्थ काही निराळाच आहे. भगवा रंगच असा आहे
जो आपल्याला एक वेगळी उमेद देतो. भगव्याचा अर्थ मला अजूनही आठवतोय की एका प्रवचनामध्ये प्रवचनकारांनी सांगितलेलं, भ म्हणजे भय विरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासनारहित असा हा भगवा तो परिधान करण्याची देखील एक वेगळीच मजा असते. आणि ते भगवे फेटे घालून हे आमचे सर्व मान्यवर मंडळी या मंचावरती उपस्थित आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत, प्रत्येकाचं स्वागत करण्याचं काम संदीप पाटील सर करतायत. कधी कधी समालोचन करणं, कालही मच्छिंद्र पाटील सर म्हटले की समालोचन करणं सोपं काम असतं, परंतु पाहुण्यांचा सत्कार, त्याचबरोबर पाहुण्यांना बोलवणं, मंचावरती त्यांचा सत्कार करून घेणं, प्रत्येकावरती नजर ठेवणं, काय कुठे काय चालू आहे, या सर्व गोष्टी संदीप पाटील सरांनी या संपूर्ण रायगड प्रीमियर लीगमध्ये मात्र केलेल्या आहेत. आणि अतिशय उत्तमरित्या यात अजिबात शंका नाही आहे. 3 ओव्हर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 28 वरती 28 आणि 2 ओव्हर अद्यापही बाकी आहेत. पाहूया 2 ओव्हरमध्ये सुनील चावरे आणि आशिष मेहरुल कशा पद्धतीनं आक्रमण करतात. त्यामध्ये ओमकार पाटीलची 2 षटकं समाप्त झाली, सूरज पुजारीचं 1 षटक समाप्त झालंय. उर्वरित 2 नवीन गोलंदाज असतील आणि हा दुसरा सामना चालू आहे. पहिला सामना जिंकला तो मयूर वाघमारेच्या संघाने. विड 11 वेद 11 विचुंबे देवत टीमने ते सेमीफायनल मध्ये दाखल झाले. पाहूया दुसरा सेमीफायनल मध्ये पोहोचणारा संघ कोणता असेल. फिल्डिंग मध्ये फेरबदल होत असताना सुनील चावरीसाठी ऑन साइड पूर्णपणे पॅक करण्यात आलेली आहे. तर व्यासपीठावरती इथे उपस्थित असलेले आमचे सावले ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील माली साहेब उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर दापिवलीचे सुशांत भोईर साहेब आणि तलोजा मजकूरचे माजी सरपंच खोबाजी पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. आणि त्याचबरोबर आमचे हरिभक्त पारायण ओवे गावचे संतोष बुवा भोईर हे उपस्थित झालेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे गोविंद जाधव हे देखील या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि आमचे दिनेश कडव साहेब उपस्थित झालेले आहेत, त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. याचबरोबर आमच्या आई ग्रुपचे खंबे आणि कैलास शेठ म्हात्रे यांचे जीवाचे जिवलग आमचे योगेश दादा मस्कर इथे उपस्थित झालेले आहेत. तसेच सुशांत दादा पाटील आणि अजय भागीत, तसे वासुदेव पाटील यांचं स्वागत आहे. या क्षणी RPL मध्ये क्वार्टर फायनलची लढत आणि फिल्डर कडून अशी चूक, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर अगोदर तयार आणि त्यानंतर बॉलने टर्न घेतलं. म्हणूनच मगाशी मी उल्लेख केला, जेव्हा मयूरच्या संघातील खेळाडू आय थिंक मला असं वाटतं शैलेश का कोणतरी खेळाडू होता, त्याने तो चेंडू अडवला कर्व लाईन शेप, जो म्हणजे अंदाज बांधणं फार गरजेचं की चेंडू कुठे वळण घेणार आहे. हा अंदाज बांधण्यामध्ये यश मिळालं नाही आणि 4 धावा मिळाल्या त्या आशिष मेहरुलला. उडवला चेंडू समोर, लॉंग ऑफच्या वरतून आशिष मेहरुलच्या आक्रमणाला सुरुवात मात्र आता इथे झालेली आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. बस झालं सिंगल डबल, बस झालं स्ट्राईक रोटेशन. दबाव होता तो झुगारून लावलाय, त्या दबावाच्या विरोधात आता फटकेबाजी करणं गरजेचं आहे, आक्रमणाची गरज आहे. आणि षटकार ठोकला अगदी समोर, रजत मुंडेला सेनापतीवरती केलं आक्रमण आशिष मेहरुलने. कम्मालीची फटकेबाजी, आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार आशिष मेहरुलच्या बॅटमधून. कमाल सुरुवात तर केले या ठिकाणी आक्रमणाला. तो आशिष मेहरुलनं, सुनील चावरी थोडासा बाजूला गेलाय आणि आशिष मेहरुलनं आता मात्र अटॅकिंग क्रिकेटला सुरुवात केली. तर सुवर्ण संधी आहे खेळाडूंसाठी. लगातार 3 षटकारांसाठी दिनेश शेठ कडव या टीमचे स्पॉन्सर आहेत. त्यांच्याकडून 5,000, प्रत्येक षटकारासाठी 1,000 आणि लगातार 2 षटकारांसाठी 2,000. क्या बात आहे, जबरदस्त. दिनेश शेठ कडव इथे आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ज्या संघाला त्याने अनमोल किंग संघाला पुरस्कृत केलेला आहे. निश्चितच अनमोल किंग संघाचे पुरस्कर्ते दिनेशजी कडव साहेब. दुसऱ्या बाजूला वरद टॉवर रसायनी संघाचे संघ मालक आदरणीय संदीपजी मुंडे साहेब. धावफलक 39 39. सर्वांचं सहर्ष स्वागत. धीम्या गतीचा बॉल, लेग ब्रेक की ऑफ ब्रेक हे पाहणं ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला नक्कीच आवडेल, कारण ही खेळपट्टी समांतर आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स. राईट आर्म राऊंड द विकेटने टप्पा पडला आणि थोडा धीम्या गतीचा चेंडू होता आणि एक वेगळ्या अँगलने चेंडू मात्र टाकण्याचं काम केलं. 1 धाव इथे चोरटी घेतलेली आहे आणि या धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचला आतापर्यंत 40-40. सुस्थितीमध्ये दिसतोय सध्याच्या घडीला अनमोल किंग्स कळंबोली संघ, कारण ज्या पद्धतीने गोलंदाज आहेत, एक टॉप क्लास बॉलिंग या संघाकडे आहे आणि त्याचमुळे जास्त धावा झाल्या तर मात्र प्रतिस्पर्धी टीमला थोडंसं कठीण होऊ शकेल. वरद टॉवर रसायने. तसेच आमच्या आई ग्रुपचे आदरणीय अंकुश भागीत
यांचं देखील इथे आगमन होतंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑनला फिल्डिंग मध्ये वारंवार चुका होत आहेत. डायरेक्ट हिट देखील झालाय. पाहूया आता नक्की काय आहे. तिसऱ्या पंचांकडे मात्र आपले पंच इथे वळलेले आहेत. सुनील चावरी सापडला होता. लॉंग ऑनच्या फिल्डरने झेल मात्र तिथे सोडला, परंतु आता पाहूया काय घडलंय. डिसिजन पेंडिंग. हा टर्निंग पॉइंट असू शकतो या मॅच मधील. चांगल्या लय मध्ये दिसत होते दोन्ही खेळाडू. पंच, तिसरे पंच तपासतायत. रजत मुंडेवरती आक्रमण केलं आतापर्यंत. एक षटकार आलाय त्याच्या विरोधात, एक चौकार. 40 धावा आहेत. सुनील चावरी, आशिष मेहरुल तिसरे पंच तपासताना दिसत आहेत. क्लोज कॉल आहे आणि ते बॅटर रनआउटच्या स्वरूपात आउट आहे. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. फलंदाज मात्र बाद होतोय तो सुनील चावरी. झेल सुटला परंतु त्यानंतर लॉंगॉनच्या फिल्डरने थेट इथे पहा सीमा लगत मात्र इथे झेल घेण्याचा प्रयत्न. थोडा दबाव होता क्षेत्ररक्षकावरती. त्यानंतर डायरेक्ट हिट मात्र झाला. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी ऋषी. अंपायर कितव्या धावेसाठी हे होतं? पहिलीच. यस, कोणतीही धाव नाहीये. थँक्यू. सुनील चावरीची विकेट रनआउटच्या स्वरूपात या मॅच मध्ये फार निर्णायक ठरू शकतो. या कंडिशनला, या परिस्थितीमध्ये ती देखील रनआउटच्या स्वरूपात. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय तो महेश म्हात्रे. 40 वरती 4. वेगवान चेंडू कार्पेटच्या साह्याने डीप कव्हरला निघाला. एक क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा झाले चूक. वरद टॉवर रसायनी संघाचे क्षेत्ररक्षक आज मात्र साथ देत नाहीये फिल्डरला. रायगड प्रीमियर लीग सारखी स्पर्धा तुम्ही खेळतायत. अंतिम टप्प्यात तुम्ही आहात. क्वार्टर फायनलची मॅच चालू आहे आणि फिल्डर करतायत तरी काय, हा प्रश्न आता संघनायकाला देखील पडलाय. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत पाहायला मिळालंय आणि इकडे मात्र हीच टेन्शन वाढवणारी गोष्ट आहे कॅप्टन रजत मुंडेसाठी. लवकरात लवकर मात्र फिल्डिंग मध्ये सुधारणा अपेक्षित आहे या संघाकडून. पंचांकडे सगळ्यांच्या नजरा मात्र इथे लागलेल्या आहेत. एक धाव ते इथे कंप्लीट झालेलीच आहे. 44 वरती 4 आणि इथे लेग अंपायरने रिव्ह्यू घेतलेला आहे वेस्ट साइड साठी. अनेक घडामोडी घडत असताना हा सगळा दबाव रजत मुंडेच्या गोलंदाजीमध्ये का जाणवतो याच्या मागचं कारण आहे तो फिल्डिंगचा दर्जा. फिल्डिंग मध्ये अनेक चुका मात्र आतापर्यंत वरद टॉवर रसायनीने केलेल्या आहेत. पहिल्या षटकापासून अगदी आपण पाहतोय. मग अशी एक बॅकवर्ड पॉइंटला बाउंड्री सुटली, आता डीप कव्हरला बाउंड्री सुटली, लॉंग ऑनला झेल देखील सुटला, परंतु तिथे बरं घडलं की मात्र डायरेक्ट हिट झाला आणि सुनील चावरी मात्र बाद झाला. पाहूया आता निर्णय काय असेल वेस्ट साइड साठी तिसऱ्या पंचांचा. आणि इट्स अ नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, नो बॉल घोषित केलाय. कॉन्फिडन्स थोडा लो दिसतोय, परंतु आता कर्णधाराला पुढे येऊन कॉन्फिडन्स थोडा हाय करावा लागणार आहे या खेळाडूंचा आणि तो करणं गरजेचा देखील आहे. जो आत्मविश्वास, जी जिद्द, जो बिंदासपणा घेऊन मयूर वाघमारे गेल्या मॅच मध्ये अंकुर सिंगच्या विरोधात उभारला, ऍज अ कॅप्टन निर्भीडपणे खेळला, तोच अप्रोच, तोच आत्मविश्वास पुन्हा एकदा धारण करावा लागणार आहे. तो निश्चितच रजत मुंडेला आणि ती एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी मात्र इतर खेळाडूंना द्यावी लागणार आहे. कारण हा सामना जरी संघर्ष क्रिकेटचा चालू असला तरी सुद्धा इथे पिक केलाय. फ्रीडचा चेंडू आहे, पुन्हा एकदा कॅच सुटले. कॅचेस विन द मॅचेस. काय चाललंय तरी काय? बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. फ्रीडचा चेंडू होता परंतु कॅच देखील सुटले. हे विसरून चालणार नाही कारण अद्यापही काही चेंडू शिल्लक आहेत. अंतिम पडाव बाकी आहे. सेमीफायनल, फायनलचे पायदान अजूनही बाकी आहेत. 3 ओव्हरचा खेळ, 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 47. मागच्या मॅचची सिच्युएशन, विकेट गेल्यात आतापर्यंत 4. कॅप्टन कडून महागडे षटक आले. 2 चौकार, 1 षटकार, व्हाईट बॉल, नो बॉल, अशा तब्बल 19 धावा
या ओव्हरमध्ये येताना दिसल्यात आणि त्याचमुळे 47 वर 4 सुस्थितीमध्ये आहे. अजून शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. तर यानंतरची लढत आहे बघा, सोनाई 11 तलेगाव रसायनी सूरज पाटील आणि त्यांच्या अगेन्स्ट अर्ना 11 पुगाव कोलाड अक्षय पाटील मोन्या. आपण रेडी राहायचं आहे आणि नक्कीच या ओव्हर नंतर टॉस साठी आपण उपस्थित राहायचं आहे. मोन्या आणि सूरज आपण तयारीला लागा, लगेच या इकडे. सत्तेचाळीस झाल्यात समीर सर. एक 12-13 धावा या ओव्हरमध्ये आल्या तर नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट करता येईल. अनमोल किंग्स कळंबोली संघाच्या गोलंदाजांचा डीबीसी संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व राहिले. गवगवा झालाय सगळ्याच गोलंदाजाचा, परंतु तरी सुद्धा धावा काढाव्या लागतात कारण सुपर 8ची स्टेज अशी आहे जे आपल्याला वाटतं की असं होईल त्याच्या विरुद्ध घडतंय. आणि त्याचमुळे रायगड प्रीमियर लीग मधल्या सगळ्याच मॅच मध्ये अगदी शेवटपर्यंत दोन्ही संघ झुंजताना पाहायला मिळालेत. 6-6 सुपर ओव्हर्स तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्यात. सारं काही दिलंय. गेले सातत्यानं 10 दिवस ही स्पर्धा आपण पाहत आहे, परंतु मनोरंजन झालंय. चांगला बॉल यॉर्क होता, खोदून काढलाय त्याला. ऑन साइडला सिंगल मिळेल ती महेश मात्रे जो नावड्याचा खेळाडू आहे. खालापूर तालुक्यातील वडवळ हे गाव या गोलंदाजाचा अजय मराजगे सध्या गोलंदाजीसाठी दाखल होते. लेफ्ट आर्म बॉलर आहे. पहिली धाव फलकावरती जोडली जाते. स्कोर या ओव्हर मधील 48 धावा झाल्या. 4 विकेट आतापर्यंत गेल्यात. आशिष मेहरुल जोरदार आक्रमण करतोय. यावेळेस लॉफ्ट केले बॉलला आणि भिरकावून दिलाय. वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून एक धमाकेदार स्ट्रोक, षटकार. आशिष मेहरुल लेफ्ट आर्म बॉलर आहे. अगोदरच शफल झाला ऑफस्टमच्या बाहेर आणि ऑफस्टमच्या बाहेरची लाईन पकडत त्याने आक्रमण केलं मिडविकेटच्या दिशेनं. चांगली फटकेबाजी, खूपच चांगली फटकेबाजी. आतापर्यंत 3 षटकार 2 चौकार आलेत आशिष मेहरुलच्या बॅट मधून. ऑन साइड त्याने टार्गेट केले. 54 वरती 4. 5वं षटक चालू आहे. अजय मराजगे वरती आता दबाव वाढला असेल. अंतिम षटक. यस, तिसऱ्या पंचांची मागणी मात्र या ओव्हरसाठी करण्यात आलेली आहे. आक्षेप घेण्यात आल्या शैलीवरती. यस, सबचे तिसरे पंच ऑन स्क्रीन मात्र इकडे तपासतील. चला बाद चालू करा. रवी पाटील सर मात्र जोडले जात आहेत आज थर्ड अंपायर. 54 वरती 4. सुरुवातीलाच आक्रमण केले आशिष मेहरुल. 11 बॉल 30. गिअर कसे चेंज करायचे हे आशिष मेहरुल कडून शिकायला हवं. सुरुवातीला आला, गरज होती फुलटॉस बॉल वरती, जो बॉल कुठेही तो मारू शकला असता तिथे त्याने बॉल ढकलला. सुनील चावरीला स्ट्रायकिंग एंड आणलं, त्याच्याकडून काम करून घेतलं ऍज अ कॅप्टन. आणि आता स्वतः कॅप्टन सुनील चावरी बाद झालाय. स्वतःवरती जबाबदारी घेऊन खेळतोय. म्हणजे प्रत्येक वेळी परिस्थितीनुसार खेळ करणं हे गरजेचं असतं. ते दाखवून देत असताना आशिष मेहरुल. चांगली बॅटिंग आशिष कडून. यॉर्कर बॉल. अजयचं देखील कमबॅक आहे. शोधून काढला हा चेंडू मिडविकेटला. क्षेत्ररक्षक विकेट कीपर पर्यंत थ्रो येईल आणि ते काम तमाम झालंय. ते आशिष मेहरुलचं हे तिसरे पंच सांगतील. बाद आहे की नाबाद. चांगला थ्रो सरळ मित्रपणे स्ट्रायकर एंडला ज्या ठिकाणी धावत होता आशिष त्याच दिशेनं मात्र केलेला हा थ्रो. त्यामुळे थोडंसं टेन्शन आता मात्र वाढलं असेल अनमोल किंग्स कळंबोली संघाच्या समर्थकांचं. कारण आशिष मेहरुल चांगला खेळलाच नाही ते मित्र म्हणेन. अगदी लढवय्या जिगरबाज खेळ कॅप्टन कडून झाला या मॅच मध्ये आणि म्हणूनच 50च्या पुढे धावसंख्या पाहायला मिळते. या एक्झॅक्टली काय घडले त्या ठिकाणी. थ्रो तर चांगला होता. प्रथम दर्शनी असंच वाटत होतं आणि तेच डिसिजन येत असताना फलंदाज बाद आहे. मोठा हादरा अनमोल किंग्स कळंबोलीला. स्ट्रायकिंग एंडला आणण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. लास्ट ओव्हर आहे. आशिष मेहरुलला देखील ठाऊक आहे. अगदी यॉर्कर बॉल होता. अजय मराजगेचा कमबॅक त्याने चांगलं केलं आणि त्यानंतर चेंडू गेला तो मिडविकेटला. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने पोहोचला. त्याला ठाऊक होतं दुसऱ्या धावेसाठी पलटेल तो रजत मुंडे. विकेट किपरचं कलेक्शन चांगलं आहे आणि त्यानंतर मात्र त्याने धावचीच्या स्वरूपात आशिष मेहरुलला मात्र बाद केलं. शुभम नाईकचा मात्र हा थ्रो होता. ऑन द स्टंप फलंदाज बाद. हे करणं गरजेचं होतं. सुरुवातीला फिल्डिंग सुमार झाली वरट टॉवर रसायनी टीम कडून, परंतु आता फिल्डिंग मध्ये देखील
आज स्वतःला इम्प्रुव्हाइज करत असताना दिसत आहेत वरद टॉवर रसायनी. आशिष मेहरुल काय बहारदार इनिंग. कॅप्टन नडला खेळला नाही तर नडला वरद टॉवर रसायनीला. 12 चेंडू 31 धावसंख्येची इनिंग त्याने साकारली. 2 चौकार आणि 3 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. नवीन बॅटर मैदानावरती दाखवले होते प्रतीक ठाकूर. धावफलक 55 वरती 5, मगाशी 44 वरती 4 होत्या 5व्या षटकामध्ये. आता 55 वरती 5. आकड्यांचा खेळ सध्या आरपीएल मध्ये चालू आहे, परंतु आकड्यांचा खेळ जमवत आरपीएल कोण जिंकणार याकडे तमाम रायगडकरांचं नाही तर महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी रायगड आणि याच रायगड मध्ये चालू असलेला हा आरपीएलचा संघर्ष. कव्हर्सला फटका खेचलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. एक्स्ट्रा कव्हरला देखील होता. फिल्डिंग बद्दल चर्चा चालू होती आणि पुन्हा एकदा डीप मध्ये असलेल्या फिल्डरने केलंय ते चुकी. बॉल चाललाय सीमारेषा पार. या धावा डोकेदुखी त्रास देणार आहेत सेकंड इनिंग मध्ये. या महागाच्या ठरू शकतील. या अंतिम टप्प्यातल्या धावा नेहमी जिव्हारी लागतात. पहा चांगला फटका होता. कव्हर्सला चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला इनफिल्डच्या वरतून. क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता. थोडासा अंदाज सोडून थोडासा पुढे आला तो खरं तर बॉल अडवण्यासाठी आणि ऐन मोक्याच्या क्षणी थोडासा चेंडू सुद्धा बाउन्स झाला होता आणि त्यामुळे स्टॉप करणं थोडंसं कठीण गेलं. 59 धाव फलकावर. 60च्या आसपास हा संघ पोहोचलाय. पुन्हा तोच प्रयत्न, परंतु आता लॉंग ऑफचं क्षेत्र त्याने निवडलं. वेगानं मात्र हा चेंडू गेला. चांगली फिल्डिंग शुभमची आता म्हणावी लागेल. फक्त एकच धाव. 60 धावसंख्या धावफलकावरती. मागच्या मॅच मध्ये 64 धावसंख्येचं टार्गेट होतं. ही क्वार्टर फायनल देखील त्याच दिशेने जात असताना आपण पाहतोय. पहिला सामना जिंकला, सेमीफायनल मध्ये पोहोचला. वेद 11 विचुंबे देवदास संघ मयूर वाघमारे त्या टीमला लीड करत होता. आता एका बाजूला आशिष मेहरुले आणि दुसऱ्या बाजूला रजत मुंडे या दोन संघ नायकांच्या विरोधात चालू असलेला कडा मुकाबला. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. अजय धीम्या गतीचा बॉल खाली राहिला. स्ट्राइक सोडले. 10 इथे कंप्लीट होईल का, परंतु नाही. पंच इथे सांगतायत की धावच नाहीये. लास्ट बॉल इथे आलाय डॉट बॉल. पहिल्या सत्राचा खेळ मात्र इथे समाप्त झालेला आहे. पहिल्या सत्रात धावसंख्या झाली ती 60, विकेट 5 आणि 61 धावसंख्येचं लक्ष मात्र ठेवण्यात आलेलं आहे वरद टॉवर रसायनी संघाच्या विरोधात अनमोल किंग्स कळंबोली संघाकडून. कालही सुपर 16 मध्ये पहिले 5 सामने 60+ आपल्याला पाहायला मिळाले होते. आजही पहिल्या मॅच मध्ये 63, या मॅच मध्ये 60 आणि नक्कीच एक चांगली टोटल अनमोल किंग्स कळंबोली संघाच्या धावफलकावर, ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठे योगदान दिलं आशिष मेहरुलनं. 12 बॉल मध्ये 31 धावा. सुनील चावरी 7 बॉल मध्ये 13. शेवटच्या सत्रामध्ये प्रतीक ठाकूरच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला होता. गोलंदाजी आपण पाहिली तर ओमकार पाटीलनं छान गोलंदाजी केली. 10 धावा दिल्या. 2 ओव्हर्स मध्ये 2 विकेट घेतल्या. अजय मराजगीने 1 ओव्हर मध्ये 13. सूरज पुजारी 1 ओव्हर 14, 1 विकेट. रजत मुंडे महागडा ठरला. 18 धावा दिल्या त्यानं आपल्या षटकामध्ये. 61 धावांचं टार्गेट आहे. इथे रुपेश मांडे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. आपण टॉस इथे घेणार आहोत. आमचे तलोजाचे माजी सरपंच सन्माननीय खोबाजी पाटील यांना विनंती करेन आणि हरिभक्त पारायण संतोष बुवा भोईर ओवे यांना विनंती असेल की यावं. आपण इथे टॉस कडे वळणार आहोत. सोना 11 तलेगाव रसायनी सूरज पाटील आणि अर्णा 11 पुगाव कोलाड. एका बाजूला अक्षय पाटील मोन्या. या दोन टीम मध्ये ही लढत सुपर 8 ची तिसरी लढत इथे पाहायला मिळेल. तर सूरज काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण किती इम्पॉर्टंट सामना असेल? इम्पॉर्टंट तर खूप आहे. ओके, कारण महत्वाचा निर्णायक असा सामना आहे. तर खोबाजी पाटील आमचे इथे उपस्थित आहेत, माजी सरपंच तलोजा मजकूर. त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली तर त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय.
कोबाजी पाटील साहेब, कारण ही आठवण असतं आणि या स्पर्धेमध्ये आल्यानंतर प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान करणं हे मात्र खऱ्या अर्थाने आई ग्रुपचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. इथे मात्र आमचे संतोष बुवा भोईर ओवे यांचा देखील इथे शुभ सन्मान होतोय. एक चांगले प्रवचनकार आहेत त्यासोबत आणि अजय भोईर यांचे बंधू आहेत. संतोष भोईर यांचा सन्मान इथे. त्याचबरोबर सावले ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय सुनील माली साहेब इथे उपस्थित आहेत. मी सुनील माली साहेबांना विनंती करेन की साहेब यावं, आपण आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. वेळात वेळ काढून ते इथे उपस्थित झालेले आहेत सुनील माळी साहेब. त्याचबरोबर आमचे सुशांत भोईर दापिवली यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आदरणीय गुरुशेट्ट म्हात्रे यांचं देखील इथे आगमन होतंय. सुनील माळी साहेबांचा सन्मान होतोय. ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत सावळे ग्रामपंचायत. त्याचबरोबर सुशांत भोईर आपण देखील यावं. याचबरोबर चांभारलीचे उद्योजक आदरणीय संतोष शेठ पाटील यांना विनंती करेन की साहेब यावं, आपण आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. संतोष शेठ पाटील. संतोष पाटील यांचा हा सन्मान इथे होतोय. हा तुतारीचा आवाज मात्र नक्कीच आपल्याला ऐकायला मिळते. या तुतारीच्या आवाजाने नक्कीच त्या स्पर्धेची शान अजूनही वाढलेली आहे. संतोष मांडे, रुपेश मांडे यांना विनंती करेन की आपण यावं, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. वेळात वेळ काढून ही सर्व मंडळी इथे उपस्थित झालेली आहे. सर्वांचं पुन्हा एकदा आई ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5वे मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आलेल्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. आलेल्या मान्यवरांचा इथे यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरून होताना दिसतोय. आजच्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये आज समालोचकांच्या भूमिकेमध्ये आज समीर सोमने सर ऐकायला मिळतात. त्याचबरोबर दीपक पाटील, त्यानंतर नक्कीच आपल्याला आवाज ऐकायला मिळेल कुणालजी दाते नवी मुंबई, आणि त्याचबरोबर प्रवीणजी दुगाडे आणि त्यांच्या समवेत मच्छिंद्र पाटील सर रोंजन. तर ऐकूया आपण या मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. समीर. थँक्यू संदीप पाटील सर. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5व आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीगचं हे दमदार असं आयोजन तुम्ही पाहतायत. या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय कैलासदादा म्हात्रे, त्याचबरोबर गुरुदादा म्हात्रे आणि संपूर्ण त्यांची टीम आणि रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा देखील उल्लेख करायला हवा. गेली 5 वर्ष ते स्पर्धा मात्र या सर्व खेळाडूंसाठी या रायगड जिल्ह्यासाठी घेऊन येत आहेत. मगाशीच आपण उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी रायगड आणि या रायगडच्या पवित्र भूमीमध्ये चालू असलेली ही लढत रायगड प्रीमियर लीग साठी. हे पर्व कोण जिंकणार याकडे तमाम रायगडकरांच्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेट जिथे जिथे खेळलं जातं तिथे तिथे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. कारण रायगडचे अनेक सितारे मात्र त्या त्या विभागामध्ये जाऊन नेहमीच खेळ करत असतात. मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. 5 षटकं धावा करायचे त्या मात्र 61. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने कम्मालीचा बॅकफुट पंच पाहायला मिळाला. जबरदस्त स्ट्रोक. फलंदाज सूर्या मस्करच्या बॅटमधून चौकार. प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग
सूर्या चमकलाय, सूर्याचा दाह सोसावा लागतोय आशिष मेहरुलला पहिल्या चेंडूवरती. जागा दिली फटका खेळण्यासाठी, बॅकफुटला जात असताना कव्हर्सला फटका त्याने खेचला. आशिषच्या विरोधात चौकार, उडवलाय बॉल लॉंग ऑनला. सूर्याच्या बॅट मधून दमदार षटकार, RPL चा भगवा षटकार, 6 धावा. सूर्या मस्कर झेल देखील घेण्यात आलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. त्या प्रेक्षकाला विनंती आहे की आपण मंचावरती यावं. पहिल्याच 2 चेंडूवरती जबरदस्त आक्रमण, 10 धावा. चांगला स्ट्रोक होता, आवाज पा स्टंप माईकचं चीज झालंय संदेश पाटील. बॅटचा आवाज म्हणजे ज्यावेळी चेंडू आणि फळीचा संपर्क होतोय तो जो आवाज आहे, जो बॅटरला ऐकल्यानंतर मात्र खूप छान वाटतं, तोच आवाज, स्वीट साऊंड ऑफ द बॅट असं बऱ्याचदा उल्लेख आपण ऐकलेला आहे समालोचकांकडून, तो ऐकायला मिळतोय. 2,96,134 सबस्क्रायबर मात्र झालेले आहेत. निश्चितच कांचन पालकर टेन्शन घेऊ नका, आकडेमोड 3 लाखाच्या वरती जाणार आहे रायगड प्रीमियर लीग मध्ये, यात शंका नाही. परंतु ड्रीम स्टार्ट, एक फ्लाइंग स्टार्ट मात्र दिलाय सूर्या मस्करनं. या RPL मध्ये वरद टॉवर रसायनी टीम साठी सूर्यानं ते काम केलेलंच आहे. फुलटॉस बॉल पायांवरती होता, पायाला अगदी स्पर्श करणारा चेंडू होता. लोअर फुल टॉस करून घेतला, हलकी हाताने कव्हरला ढकलला. सेन्सिबल क्रिकेट बाय रजत मुंडे, टीमचा कॅप्टन आहे. आशिषला देखील आपण हेच पाहिलं सुरुवातीला, त्यानंतर त्यांना आक्रमण केलं. कदाचित याच नीतीचा अवलंब रजत मुंडे देखील करेल, कारण 61 धावांचा पाठलाग त्याला करायचे वरद टॉवर रसायनी टीमसाठी. धावफलक 12, बिनबाद 12. चांगली सुरुवात, धमाकेदार सुरुवात. आशिष मेहरुल विरुद्ध सूर्या मस्कर, मोहोचा एक ग्रामीण खेळाडू. फटका फसलाय, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. सर्कल मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक कव्हर रिजन मध्ये नाहीये, खुलं ठेवण्यात आलेलं आहे. हे सूर्या मस्कर साठी एक धाव इथे जोडली जाते. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी असलेले अल्टो K10 अगदी स्टेजच्या समोर. धावफलक 13. तर इथे वरद टॉवर रसायनी टीमचे पुरस्कर्ते, संघ मालक जे नेहमीच RPL मध्ये संघ घेत असतात, पुरस्कृत करत असतात, ते सचिन शेठ तांडेल, माजी सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे विभागीय अध्यक्ष, सोना 11 तलेगाव. फिल्डिंग मध्ये झाले चूक, या चुका पहिल्या 17 मध्ये पाहिल्या, आताही तेच घडताना दिसतोय. मिड ऑफ मधून हा चेंडू निघालाय सीमारेषा पार. आशिष मेहरुलच्या विरोधात अगदी एक ऑफ ड्राईव्हचा जबरदस्त स्ट्रोक रजत मुंडे कडून, चौकार. हॅलो, तर सोना 11 तलेगाव रसायनी, तर त्या संघाचे पुरस्कर्ते आणि RPL मध्ये जे नेहमीच संघाला पुरस्कृत करत असतात, संघ मालक आमचे आदरणीय सचिन शेठ तांडेल इथे आलेले आहेत आणि माझे सरपंच देखील आहेत. त्याचबरोबर रसायनी विभागाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष देखील आहेत. सचिन शेठ, यावं आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमचे याचबरोबर कैलास शेठ आणि गुरु शेठ म्हात्रे यांचे काका इथे गजानन शेठ म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. मी मामांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिलं षटक समाप्त झाले. धावफलक तब्बल 17. रायगड प्रीमियर लीग सर्वाधिक धावा प्रसाद गरज 4 मॅच 137, परंतु तो स्पर्धेच्या बाहेर गेलाय. त्या खालोखाल उस्मान पटेल, 1 चेंडू 2 झेल सुटला. उस्मान पटेल बाहेर गेला, 117 धावा. योगेश पेंडकर घाऱ्या 4 मॅच 109. अशिकेश भोईर खेळतोय अजूनही, 5 मॅच 104 धावा त्याने केलेले आहेत. अजित मुंगाजी, त्याची मॅच येणं बाकी आहे. सोना 11 तलेगाव रसायनी 3 मॅच मध्ये त्याने तर 99 कुटलेले आहेत. मयूर वाघमारे खेळतोय, 5 मॅच 80 धावा त्याने कुठल्यात. सूर्या मस्कर देखील ही मॅच खेळतोय, 4 मॅच 79 पर्यंत तो पोहोचलाय. कुणाल घरात 3 मॅच मध्ये 71. विश्वजित मात्र आभ्या मात्र बाहेर गेला आजच, 5 मॅच मध्ये 71 त्याने कुठल्यात. आणि सुनील चावरी अनमोल किंग्स कडून खेळतोय, 4 मॅच मध्ये 70 धावा त्याने कुठलेल्या आहेत. धन्यवाद 24 लाईव्ह इव्हेंट्स, ही सर्व माहिती आमच्यापर्यंत ते पोहोचवतायत. आणि बॉलर्स वरती आपण नजरा
घेरा टाकूया. सर्वाधिक विकेट मयूर वाघमारे एक वेगळ्याच अप्रोचने आणि कॅप्टनशी हँडल करताना आपल्याला पाहायला मिळाला. 5 मॅच मध्ये 12 विकेट त्याच्या नावावरती आहेत. असं असताना संदेश मुंडेला त्यांनी 2 षटकं दिले, हे फार महत्वाचे. अंकुर सिंग 5 मॅच मध्ये 11 विकेट त्याने घेतले, तो मात्र बाहेर गेला. मयूर फडके 3 मॅच मध्ये 10. मसूद गजगे हा देखील एक वेगळा खेळाडू आहे. मॅच मध्ये खेळणारे नेक्स्ट मॅच मध्ये मला वाटतं 3rd मॅच असावी. 4 मॅच मध्ये 10 विकेट त्याने घेतल्यात. 4th मॅच त्याची आहे. संदेश मुंडे कमालीची गोलंदाजी त्याने क्वार्टर फायनल मध्ये केली. 4 विकेट त्याने घेतल्या होत्या क्वार्टर फायनल मध्ये. 5 मॅच मध्ये 10 विकेट त्याच्या झाल्यात. नयन भगत 4 मॅच मध्ये 9 विकेट. या आपण जाऊया मॅच कडे. सेकंड ओव्हर साठी गोलंदाजीसाठी मात्र दाखल होतोय गोलंदाज साहिल खानावकर. जबाबदारी असेल कारण पहिल्याच मॅच मध्ये 17 धावा कुठल्या गेल्यात. सूर्या मस्कर बॅटचा फ्लो पा, इंटेंट क्लिअर आहे, आक्रमण मी करणार आहे. सूर्य डोक्यावरती तळपतोय, त्याचा दाह सोसावा लागतोय. सूर्या मस्करचा देखील दाह तुम्हाला सोसावा लागणार आहे. आणि मला असं वाटतं खुलं सोडलंय मॅनेजमेंट टीमने देखील. वरटॉवर रसायनीचे जे मॅनेजर आहेत त्याचबरोबर हा संघ ज्यांनी बांधलेला आहे त्यांनी सूर्या मस्करला खुलं तिकीट दिलेलं आहे. बिनधास्तपणे संचार कर, बिनधास्तपणे बॅटिंग कर. पुढे टाकला चेंडू, हेलिकॉप्टर लुक, लेकिन कार्पेटच्या साह्याने बॉल समोर लॉंग ऑनला झाले चुकी. बॉल सीमारेषा पार, सूर्याचा तडाखा, चौकार. जोरदार प्रहार सध्या चालू आहे. दीपक पाटील सर मैदानामध्ये सूर्या मस्कर कडून 6 चेंडू 16 वरती तो खेळतोय. जे सूरज कांचन पालकर, तुम्हाला असं वाटते सूर्या मस्करच्या हातात बॅट आहे? बॅट नाही, तलवार आहे. सपासप वार करतोय. जी गोलंदाजी अनमोल किंग्स कणबोली, ज्याची चर्चा संपूर्ण रायगड प्रीमियर लीग मध्ये झालेली आहे, सर्वात ताकदवान गोलंदाज, तगडी बॉलिंग अटॅकच्या समोर सूर्या मस्करने मात्र अक्षरशः धुलाई करायला सुरुवात केलेली आहे. 7 बॉल मध्ये त्याने 20 धावा कुठल्यात, परंतु ही धुलाई का होते त्यामध्ये फिल्डरचं देखील योगदान आहे. वरून सूर्य तळपतो आणि खाली ओव्याच्या मैदानावर खऱ्या अर्थानं एक चटके दिलेत गोलंदाजांना. सूर्या मस्करनं 7 बॉल मध्ये 20 धावा, कमाल स्ट्रोक्स. आणि जी स्टार्ट हवी होती ना या धावा चेस करण्यासाठी ती स्टार्ट मात्र दिले. वर टॉवर रसायनीचा खरं तर धावसंख्येचा टॉवर सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. धावसंख्या 25 वर. 21 बॉल मध्ये 36 ची गरज. हेलिकॉप्टर खोदून काढण्याचा प्रयत्न, हा देखील बॉल चाललाय सीमारेषा पार. सलग 3 चौकार. सूर्या मस्कर ऑन फायर. कमालीची फटकेबाजी, मैदानाच्या चहूबाजूने फटकेबाजी. कदाचित डीजे मास्टरनं गाणं वाजवायला हवं सूर्या मस्कर साठी. बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला, पिसारा फुलवल्याप्रमाणेच तो फलंदाजी करतोय सूर्या मस्कर. मात्र पाहायला मिळालेत आणि काय दर्जेदार स्टार्ट आहे. 20 बॉल मध्ये आता 32 धावांची गरज आहे. सामना अगदी सोपा करून टाकलाय. सुरुवातीलाच मात्र ज्या पद्धतीनं सूर्या मस्कर गोलंदाजांवर अक्षरशः बेफाम होऊन तुटून पडलाय आणि इकडे मात्र संपूर्णपणे गोलंदाजांची धुलाई चालू आहे. साहिल खानावकर 4 बॉल मध्ये 12 धावा खर्च केल्यात. रायगड टेनिस क्रिकेट मधील एक नामवंत समालोचक मच्छिंद्र पाटील सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. टॉप एज लागली होती इकडे मात्र आणि झेल सुटलाय. सगळ्यांचे हात खरं तर डोक्यावर गेलेत आणि मोठा खेळाडू त्या ठिकाणी आहे प्रशांत खानावकर. अशा मॅच मध्ये ज्या सूर्याला थांबवणं गरजेचं होतं, पोहोचला सुद्धा होता, परंतु पहा हातामधून बॉल निसटला. कॅचेस विन द मॅचेस आपण सातत्याने म्हणतो. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ आणि हे भागीदारी खरं तर ब्रेक होण्याची शक्यता होती या ठिकाणी. हे तोडणं अनिवार्य होतं ही भागीदारी, परंतु नाही. सफलता साहिल खानावकरला मिळता राहिली. दुसरं षटक संधी होती सूर्या मस्करला बाद करण्याची, परंतु ती संधी गमावले. अपेक्षा नव्हती कोणालाच. प्रशांत खानावकर त्या ठिकाणी होते. एक भलं मोठं नाव क्रिकेट मधील. ॲज अ क्रिकेटर नेहमीच भूमिका चांगली बजावत असतात. त्याचबरोबर रायगड ग्रामीण क्रिकेटला पुढे नेण्याचं काम देखील असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्याकडून नेहमी होत राहिले. 30 धावा धावफलकावर. उडवलाय बॉल, गुडघे टेकून. शॉट ऑफ द मॅच.
RPL मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडे कॅप्टन वर टॉवर रसायनी टीमचा काय फटका त्यानं खेचलाय. फोटोजेनिक स्ट्रोक या रजत मुंडेचा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने ऑप्शनच्या बाहेर शफल होत गुडघा टेकवत घुटना टेक और तमाशा देख बॉल मिड विकेटला. जबरदस्त टोळेबाजी रजत मुंडे कडून. वर टॉवर रसायनी टॉवर बांधतात प्रगत करतात आपल्या विभागाला संदीप शेठ मुंडे नेहमी, परंतु आपल्या संघाला प्रगत करत असताना सूर्या मस्कर आणि रजत मुंडे. 9 चेंडू 25 सूर्या मस्कर, 3 चेंडू 11 रजत मुंडे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचले ती 36 वर 36. 18 बॉल 25 ची गरज. काय चालू ना. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण वारंवार उल्लेख करत होतो अनमोल किंग्स कळंबोली संघाकडे सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आहे. 50-55च्या आसपास धावा गेल्या तर प्रतिस्पर्धी टीमला मात्र ते तेवढेच अडचणीमध्ये आणू शकतील, परंतु त्याच सर्वोत्कृष्ट गोलंदाजीला आज मात्र तोडलंय. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 18च्या सरासरीने धावा आल्या, त्या तब्बल 36 धावा. या संघाकडे विचार केला तर विघ्नेश पाटील सारखा दर्जेदार गोलंदाज आहे. त्याचप्रमाणे मुन्ना असेल, त्यानं सुद्धा चांगली बॉलिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये केले. तगडी बॉलिंग लाईनअप आहे, परंतु सावरावं लागेल या ओव्हरमध्ये. कॅप्टन येतोय आशिष मेहरुल गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. चमत्कार करावे लागतील आशिष मेहरुलला विघ्नेश पाटीलला साथीला घेऊन. हाफ ट्रॅकर बॉल समोर खेचण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नरला फिल्डरने प्रयत्न केले जरूर, परंतु सूर्या मस्कर त्याचा टायमिंग प्रॉपर आहे. त्याच्याकडे असलेली ताकद त्यांनी या फटक्यामध्ये झोकली. मोहगाव आज आनंदात असेल कारण त्यांचा सूर्या इथे करतोय आक्रमण वेगवान गोलंदाजांच्या विरोधात. अनस्टॉपेबल सूर्या. आज मात्र या खेळाडूला रोखणं कठीण झालंय प्रत्येक गोलंदाजासाठी. कमाल बॅटिंग. इकडे एज जरूर लागली होती, बॉल पाठीमागे, परंतु 1 रन मात्र मिळेल. आज नशीब सुद्धा आपण म्हणूया त्याचे चांगले आहेत. बखाशी सुद्धा त्याचा झेल सुटला, इकडे सुद्धा एज उडाली होती, परंतु आज त्याच्या बॅटमधून ज्या धावा आल्यात ना वरत टॉपवर रसायनीला खरं तर सुपर 4 साठी देण्यासाठी हा रस्ता मात्र त्यानं थोडासा मोकळा करतोय की काय. नशिबाबद्दल तुम्ही चर्चा केली. नशीब शेठ भोईर त्याच्या पाठीशी नेहमीच राहिलेत. त्याला हवा असणारा किट त्यांनी नेहमीच दिलेलं आहे. त्याच्या क्रिकेटला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलंय, म्हणून नशीब देखील त्याच्या साथीने आहे. आणि असं वाटतंय की येताना संदीप शेठ मुंडे यांनी त्याला नाश्त्याला नशीबच खाऊ घातलंय. 43 धावा धावफलकावरती आहेत. 16 बॉल 18 ची गरज आहे. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक डीप मध्ये कुशल गुरव त्या ठिकाणी तैनात आहे. आता मात्र कोणती चुकी नाहीये. 1 धाव सामना फिरू शकतो. चमत्कार घडवलेत अनमोल किंग्स कळंबोली टीमने. असे चमत्कार जिथे वाटलं प्रेक्षकांना दीपक पाटील सर की हा सामना संपलाय अनमोल किंग्स कळंबोली टीम साठी, तिथून त्यांनी सामना चालू केलाय. पाहूया आशिष मेहरुल या उर्वरित 15 चेंडूंमध्ये आपल्या बॉलरला आणि स्वतःला कसा वापरतोय. आणि या स्पर्धेमध्ये अनेक चमत्कार सुद्धा पाहिलेत. 6 बॉलमध्ये 1 धाव होताना आपण पाहिली नाही. त्याचप्रमाणे 10 बॉलमध्ये 2 धावांची गरज होती, त्या सुद्धा जमा करता आल्या नव्हत्या संघाला. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र बीट केलाय. आणि आशिष मेहरुल सुद्धा नामवंत गोलंदाज आहे. व्यावसायिक क्रिकेट सातत्याने खेळतो. पहा बॉल लेग ब्रेक ऑफ ब्रेक सर्रासपणे तो बॉलला आतमध्ये सुद्धा तेवढाच वेगानं आणतो. ही खऱ्या अर्थानं खासियत राहिले ती आशिष मेहरुलची. आणि हे पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा गेल्यानंतर थोडासा आत्मविश्वास ढासळला होता, परंतु तरी सुद्धा मी तर म्हणेन क्रिकेट आहे, कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. तुम्ही तुमच्या प्रयत्नांवर खरं तर प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. यश कधी येईल हे कळणार सुद्धा नाहीये. एवढा प्रचंड वेग होता या चेंडूवरती की विकेट कीपर च्या हाताला मात्र इथे दुखापत झालेली आहे. त्वरित फर्स्ट एड बॉक्स मैदानात पाठवायचंय. काल मला असं वाटते नेक्स्ट मॅच मनीष तात्रे देखील खेळणारे. मनीषला देखील फार मोठी दुखापत झाली. मी आयोजकांचं विशेष कौतुक करेल की या सर्व गोष्टी फर्स्ट एड बॉक्स असेल, डॉक्टरांची उपलब्धता या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी व्यवस्थितरित्या ठेवलेली आहे. 44 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. 14 बॉल धावांची गरज आहे ती मात्र 17. अनेक चमत्कार, अनेक उलटफेर RPL मध्ये आपण पाहिलेले आहेत. पाहूया उर्वरित अद्यापही 14 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावा मात्र करायचे आहेत. पाण्याची व्यवस्था यस मैदानात होते. मोहच्या सूर्या मस्करने काय फलंदाजी केले. 14 बॉल 17 ची गरज. वर टॉवर रसायनीला संदीप शेठ मुंडे.
खेळाडू म्हटल्यानंतर दुखापत आपल्याला असं वाटतं, परंतु ती दुखापत कधी होऊ नये. अनिकेत मात्रे ॲज अ विकेट किपरच्या भूमिकेत होता. मनीष तात्रे देखील विकेट किपरच होता. आशिष मेहरून त्या वेगाबद्दल आपण चर्चा करत होतो आणि ते देखील ऑफ स्टंप्सला पकडून टाकलेला तो त्याचा हार्ट ट्रॅकर बॉल. खेळाडू म्हटल्यानंतर दीपक सर दुखापत आहेच, परंतु ती दुखापत कधी होऊ नये असं आपल्याला देखील वाटतं. शेवटी असं म्हणतात की कित्येक चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा डायलॉग तुम्ही ऐकला असेल, मावळा म्हटल्यानंतर इजाही असणारच, वार हे असणारच. तसे खेळाडू आहेत, दुखापत तरी असणारच. मला असं वाटतं अनिकेत ही दुखापत त्याला झालेली आहे आणि त्यावरती ते मलमपट्टी करण्यात येत आहे. इम्पॅक्ट प्लेअर आतमध्ये बोलवण्यात आलेला आहे. 14 चेंडू 17ची गरज आहे. काय डोक्यात चालू असेल सध्याच्या घडीला दीपक सर? काय तुम्हाला वाटतं की आशिष मेहरुल सध्या विचार करत असेल की या धावा वाचवण्यासाठी? नाही, इकडे ब्रेक थ्रू हवा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर. कारण 2 ओव्हर्समध्ये जर चांगली गोलंदाजी केली आणि जे अपेक्षित आहे, विघ्नेश सारखा गोलंदाज आहे, मुन्ना, खरं तर दोनही गोलंदाज असे आहेत की जे निर्धाव षटकं टाकण्यासाठी ओळखले जातात आणि त्याचमुळे अजूनही मॅच संपलेली नाहीये, परंतु विकेट जर या ठिकाणी प्राप्त झाली तर या मॅच मध्ये बाउन्स बॅक पाहायला मिळू शकतो आणि तो करावा लागेल. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील आशिष मेहरुलच्या. अनिकेत मात्रेसाठी ही दुखापत नक्कीच थोडीशी चिंताजनक गोष्ट, कारण लगेचच ग्रामीण क्रिकेटचा हंगाम सुद्धा होणार आहे. 24 लाईव्ह इव्हेंटचा तालुका निहाय संघाचा तो खेळाडू सुद्धा आहे, व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खेळतो, त्यामुळं चांगला खेळाडू बाहेर आलाय. हलक्या हाताने मात्र ऑन द टोज हा चेंडू ढकलला कव्हर पॉइंटच्या दिशेने. सेन्सिबल क्रिकेट आशिष मेहरुलच्या विरोधात हे करणं फार गरजेचं. एखादा षटकार डोकेदुखी ठरणार नाही आशिषला, परंतु आशिष सिंगल घेतली ना की मात्र गोलंदाजाला अगदी डोकेदुखी मात्र होते, कारण स्कोर कार्ड स्टिकी राहतो. स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर मात्र जातो आणि तेच करत असताना सूर्या मस्कर दिसतोय. दोन्ही बाजूने आक्रमणही तितकंच चांगलं आहे आणि संयमानं देखील सध्या सूर्या मैदानात खेळतोय. 13 बॉल 16 धावसंख्येची मात्र गरज आहे परत टॉवर रसायनी टीमला. सेकंड क्वार्टर फायनल. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता रजत मुंडेचा. फक्त एकच धाव, दुसऱ्या धावेचा कुठेही प्रयत्न होत नाहीये. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 46 वरती. टार्गेट 61च आहे. 12 चेंडू विजयासाठी गरज आहे ती मात्र 15 धावसंख्येची, परंतु आशिष मेहरुलची 2 षटकं सर इथे समाप्त झाली. 2 ओव्हर्समध्ये 1 षटक महागड साहिलचं ठरलं. 19 धावा, परंतु अजूनही 2 गोलंदाज आहे ज्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे या संघाचा, त्यामुळे 12 बॉल 15ची मॅच सुद्धा जर प्रयत्न केले तर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगू शकतो आणि तोच प्रयत्न मात्र करावा लागेल. 12 बॉल 15 धावा परत टॉवर रसायनीला सुपर 4 मध्ये जाण्यासाठी हे सोपं थोडंसं आव्हान आता मात्र वाटायला लागलंय. परंतु पाहूया, रायगड प्रीमियर लीग मध्ये अनेक चमत्कार पाहायला मिळालेत. 10 बॉल मध्ये 2 धावा एक संघाला झाल्या नव्हत्या, त्यामुळे क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. प्रेडिक्शन करणं मूर्खाचं ठरतं क्रिकेटमध्ये. ही जोडी आहे A1 जोडी या स्पर्धेची. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष कैलासदादा मात्रे, त्याचप्रमाणे गुरुदादा मात्रे त्यांच्या माध्यमातून मात्र रायगड प्रीमियर लीग यंदा 5वं पर्व हे ओवे खारघरच्या मैदानावर मात्र संपन्न होत असताना संपूर्ण मेहनत घेतली आई ग्रुपनं, ओवे संघानं आणि आई ग्रुपचे संपूर्ण सदस्य संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले. त्या सगळ्यांनी घेतलेली मेहनत आहे आणि त्याचमुळे खरं तर 4 छान लागली त्या स्पर्धेला. कोणतीच कसर सोडलेली नाही या स्पर्धेनं आणि आज शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस रात्र या स्पर्धेची, त्यामुळे मोठ्या संख्येनं हळूहळू प्रेक्षक वर्ग क्रीडांगणाकडे येऊ लागला. त्या सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 2,96,187 सबस्क्रायबर झालेत आणि हे आज आपल्याला 3 लाख पूर्ण करायचे आहेत, कारण आज जर 3 लाख पूर्ण झाले तर आनंद मात्र 24 लाईव्ह इव्हेंटच्या टीमचा मात्र वेगळाच असेल. कारण 8-9 हजार सातत्यानं मगाशी 10,000 प्रेक्षक ऑनलाईन होते. 17, 18, 20 पर्यंत ही संख्या जाते. प्रत्येकानं फक्त सबस्क्राईब बटन दाबलं तर लगेच राहिलेले 4,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. कारण 3 लाखांचा टप्पा हा ओलांडणारच आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स, भले आज नाही तर उद्या, परंतु आजच्या दिवसाला मात्र प्रचंड खरं तर महत्व आहे. त्याच्यासाठी रायगड प्रीमियर लीगची सांगता आज होते आणि आज धमाकेदार सांगता होत असताना
जर 3 लाखांचा आनंद तुम्ही या 24 लाईव्ह इव्हेंटच्या टीमला दिला तर सगळ्यांचे आम्ही ऋणी राहू. संदेशजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं खरं तर प्रत्येक क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय आणि त्याचमुळे या प्रामाणिकपणाला सगळ्यांनी साथ द्यावी हीच कळकळीची विनंती 24 लाईव्ह इव्हेंट्स टीमसाठी. तर आजच्या आज 3 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील अशी आपण अपेक्षा करूया. सगळ्याच ऑनलाईन प्रेक्षक जे पाहतात त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. विघ्नेश पाटील काय षटक टाकलं होतं लीग स्टेजला या गोलंदाजानं आणि त्याच षटकाची गरज आहे ती या टीमला. विघ्नेश पाटील आलाय मैदानात. मोरबीचा हा गोलंदाज. काय कामगिरी त्याने केली होती लीग स्टेज मध्ये. कमालीची गोलंदाजी त्याची राहिली होती. टप्पा पडतो आणि टेनिस बॉल स्विंग होतो नाही यावरती बऱ्याच जणांना क्रिकेट समीक्षकांना आपण पाहिलेलं आहे बोलताना, परंतु हा चेंडू शेवटी पहा कसा आतमध्ये आला पटकन. हा पहा ऍक्शन रिप्ले मध्ये टप्पा पडला त्यानंतर शेवटी पहा इथून बॉल थोडा पटकन आतमध्ये आला. आणखी अल्ट्रा स्लो मोशन मध्ये दाखवलं असतं तर प्रेक्षकांना ते अगदी उचित समजलं असतं. पहिला चेंडू डॉट. 11 चेंडू 15ची गरज. विघ्नेश समोर रजत. समोर मारण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल झाला असता परंतु कठीण काम आहे. एक धाव इथे जोडली जाते. टांगती तलवार अजूनही आहे दीपक सर. विघ्नेश पाटील सारखा गोलंदाज अपेक्षा खूप आहेत. लीग स्टेज मध्ये त्यानं काम केलेलं आहे. चांगल्या बॉडी लँग्वेजने तो गोलंदाजी करतोय. दबाव अजिबात घेत नाहीये. हा यंगस्टर आहे. कोणताही दबाव न घेताना गोलंदाजी करतोय. 10 बॉल 14ची गरज आहे. ही मॅच जर का विघ्नेशला फसवायची असेल तर या ओव्हर मध्ये कम से कम 3 ते 4च धावा त्याला देणं आहे आणि मॅच शेवटच्या षटकामध्ये 8-9 पर्यंत पोहोचवणं आहे. मग या मॅच मध्ये मजा येईल. ते प्रभावित केलंय या खेळाडूंना. खरं तर लेदर क्रिकेटकडे सुरुवातीला लक्ष दिलं, ग्रामीण पासून थोडासा दूर राहिला, परंतु ग्रामीण मध्ये जी प्रसिद्धी आहे आज सगळ्यांना ओळखायला लागला हा चेहरा. मोरबीचा गोलंदाज विघ्नेश पाटील आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यानं छाप सोडले. ती छाप जर या मॅच मध्ये सोडली तर इकडे मुरबीकर कारगरपूर संपूर्ण पट्टा खुश होईल. पाहूया विघ्नेश काय करतोय. 10 बॉल 14. समोर सूर्या मस्कर. धीम्या गतीचा बॉल होता. लवकर पिक केला. काऊ कॉर्नरला चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक. चेंडू अडवतोय. रजत दुसऱ्या धावेसाठी तयार होत होता. सूर्यानं त्याला थांबवलंय. पहा सिंगल 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 डबल डबल सिंगल डबल असा खेळ सध्या मैदानावरती. एक एक धाव. 3 ओव्हर 46 कुठल्या होत्या. काय कमालीची फटकेबाजी केली होती. हेच ते 2 फलंदाज. आता चित्र मात्र बदलतंय. एक वेगळ्याच आवेशाने मैदानात खेळत असताना सामना सोडायचा नाही. नवीन फलंदाजाला येऊ द्यायचं नाही. हा सामना आपल्यालाच फिनिश करायचे हीच रणनीती बांधून सूर्या मस्कर आणि रजत मुंडे खेळतोय. पाहूया विघ्नेश पाटील काय या मॅच मध्ये मसाला आणणार. तेच डोक्यामध्ये आहे. या सिच्युएशनला नवीन पार्टनर येऊ नये याची काळजी सध्याच्या घडीला दोनही फलंदाज घेत आहेत. 9 चेंडू 13. उडवलाय बॉल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक पाहत राहिलाय. पाहतच राहिलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. रजत मुंडेने कोंडी फोडली. अखेर लॉंग ऑनला खेचला हा कॅप्टन नॉकचा षटकार. मजबूत स्थितीमध्ये वर टॉवर रसायने थोडासा बाहेर टाकला होता. बाहेरून ओढलाय हा चेंडू आणि कमाल स्ट्रोक रजत मुंडे कॅप्टनचा पाहायला मिळाला. टेन्शन घालवलं या षटकारानं. जबरदस्त बॅटिंग. लॉंग ऑनला मिस टाइम स्ट्रोक आहे आणि यावेळी मात्र कोणतीही चुकी नाहीये. रजत मुंडे मात्र माघारी परतलाय. सामना अद्यापही संपलेला नाहीये. एक महत्वाची इनिंग साकारून रजत माघारी परतलाय. झेल मात्र घेतलाय तो वायडिश लॉंग ऑनला. सर सामना संपलेला नाहीये. धाव फलक 54 वरती जाऊन पोहोचलाय. 8 चेंडू मध्ये 7 धावा करायचे. 8 चेंडू मध्ये 20 धावा कुठल्या. रजत मुंडेने महत्वाचा षटकार त्याने खेचला. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले. 1 चौकार त्याच्या बॅट मधून आले. 222.22च्या स्ट्राईक रेटने तो खेळला. महत्वाच्या धावा त्याने कुठलेल्या आहेत. परंतु विघ्नेश पाटील सामना सोडायला अजिबात तयार नाहीये. मुसद्दी हा खेळाडू आहे. जरी युवा असला, एक्सपिरियन्स जास्त नसला, लेदर क्रिकेटचा एक्सपिरियन्स असला तरी सुद्धा त्याला ठाऊक आहे मॅच जिंकायची आहे. फॉर्मॅट कोणताही असू दे. मला आणखी एक विकेट घ्यायचे. मला डॉट बॉल टाकायचे. तो मॅच मध्ये येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. पाहूया काय घडेल पुढील येणाऱ्या चेंडू मध्ये. जिगरबाज खेळ आहे. षटकार आला तरी खचला नाही आणि लगेचच पुढच्या चेंडूवर मात्र बाद केले. सफलता उशिरानं आले. ब्रेक थ्रू उशिरानं मिळालाय परंतु
ही विकेट मात्र नक्कीच थोडासा कॉन्फिडन्स वाढवेल, कारण शेवटचं षटक सुद्धा तेवढाच चांगल्या गोलंदाजाचा आहे, परंतु हा चेंडू फार महत्वाचा आहे. इकडे बॉल टू बॉल रन्स आहेत, 7 बॉलमध्ये 7 धावा करायच्यात आणि अशा स्थितीमध्ये विघ्नेश पाटीलच्या खास करून या चेंडूकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. कशा रीतीने मात्र हा चेंडू सादर केला जाईल त्याच्यावर मात्र पुढच्या षटकाचं नव्हे तर या मॅच संपूर्ण क्वार्टर फायनलचं भवितव्य अवलंबून आहे. विघ्नेश पाटील तयार. 7 चेंडू 7 ची गरज. समोर ओमकार पाटील. चांगला बाउन्सर, तिखट बाउन्सर मात्र इथे टाकला विघ्नेश पाटीलने. समीकरण बिघडले आता. षटकार रजत मुंडेच्या बॅटमधून आल्यानंतर आपण जरूर म्हटलं की हा संघ मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय, परंतु अद्यापही 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. तिखट बाउन्सर उसळी घेत असताना तो देखील आतमध्ये आला ओमकार पाटील साठी. विघ्नेश पाटीलच्या विरोधात जरूर एक षटकार आला असेल तरी सुद्धा उर्वरित 4 चेंडूंमध्ये त्याने फक्त 2 धावा. रजत मुंडेची विकेट. सामना संपलेला नाहीये. क्वार्टर फायनलची लढत अद्यापही संपलेली नाहीये. कोण सेमीफायनल मध्ये पोहोचलाय? मयूर वाघमारेचा संघ पोहोचलाय पहिला, परंतु दुसरा संघ कोणता पोहोचणार? वरट टॉवर रसायनी की अनमोल किंग्स कळंबोली हे अद्यापही समजलेलं नाहीये. हे प्रेक्षकांना पाहूया. 6 बॉल गरज येते मात्र 7 धावा संख्येची. या संपूर्ण मॅच मध्ये दीपक सर फिल्डिंगने केलेल्या चुका हेच एक समीकरण बांधू शकतं की कोण विजय होणार. नक्कीच शेवटच्या 2 गोलंदाजांना आपण पाहिलं तर 15 धावा ठेवल्या होत्या. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 46 दिल्यात. त्यामुळं ज्या 15 धावांचा विचार केला आणि ज्या पद्धतीनं विघ्नेश पाटीलनं षटक टाकले, फक्त 8 धावांचा सामना जिवंत ठेवलाय. अन्यथा प्रमुख गोलंदाजांवर पहिल्यांदाच फटके पडले होते. 17, 19, 10 अशा धावा येताना इकडे सिंगल डिजिट मध्ये षटक संपवणं नक्कीच हे चॅलेंजिंग होतं आणि ते चॅलेंज त्यानं स्वीकारलंय. पाहूया लास्ट ओव्हर आहे. शेवटचं षटक जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे सामना दोनही बाजूला दोलायमान स्थितीमध्ये आहे, कारण हा असा गोलंदाज आहे आजपर्यंत पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बऱ्याच वेळेला निर्धाव षटक टाकण्याचा महापराक्रम मात्र या खेळाडूच्या नावावर आहे. योगेश पाटील आलाय. घोटगावचा मुन्ना मैदानामध्ये दाखल होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. अनोखी स्टाईल ऍक्शन आहे. पाहूया या धावा वाचवल्या जाणार क्या. सूर्या मस्कर 14 बॉलमध्ये 34 धावांवर खेळतोय. दुसऱ्या बाजूला ओमकार पाटील आहे. 6 चेंडू 7 धावांची गरज. योगेश पाटील मुन्ना समोर. फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ आणि कव्हर मधोमध हा चेंडू. एक धाव तर झाले. दुसऱ्या धावेसाठी पलटला ओमकार पाटील. 5 सूर्याची धाव कंप्लीट होत नाहीये. तत्पूर्वी ओमकार पाटील दुसऱ्या धावेसाठी इथे पोहोचला होता. सूर्याच्या पायाला जखम आहे, परंतु काय खेळलाय. असं म्हणतात जखमी शेर फार खतरनाक असतो आणि तोच मैदानावरती खेळतोय. 15 चेंडू 36 धावसंख्येची इनिंग साकारले. 5 चेंडू 5 ची गरज आहे. टेन्शन, टांगती तलवार. कोण जिंकेल? वरट टॉवर रसायनी की अनमोल किंग्स कळंबोली? काय होणार या मॅच मध्ये? सर्वांच्या नजरा 24 लाईव्ह इव्हेंट्सला देखील आता प्रेक्षकांची संख्या वाढायला लागले, कारण मुन्नाने या अगोदर चमत्कार केलाय, परंतु सूर्याला तो चमत्कार मान्य आहे की नाही हे येणारे 5 चेंडूस मात्र ठरवतील. 5 बॉल 5 ची गरज आहे. खोदून काढला हा चेंडू. पुन्हा चालला लॉंग ऑनला. फिल्डर तिथे येतोय. आशिष मेहरुल थ्रो करतोय. विकेट किपर पहा तिथून आवाज देत असताना हातातून चेंडू निसटला. बॅकअप आहे. प्रतीक ठाकूर ॲग्रेशन दाखवतोय. एक चेंडू एकच धाव जोडली गेलेली आहे. 4 बॉल 4 करायचे. काय इमोशन्स आहे पहा. आता तो स्टंप माईक त्याचं चीज झालं. संदेश पाटील काय आवाज दिला विकेट किपरने. फेक लवकर. फार गरजेचं आहे. कम्मालीचा सामना रंगतोय आरपीएलचा सेकंड क्वार्टर फायनलची लढत. 4 बॉल 4 धावा करायचे. वेगळी एनर्जी आता मात्र खेळाडूच्या अंगामध्ये संचारले. जसा सामना अंतिम टप्प्यामध्ये आलाय ना, खडबडून जागे झालेत, कारण अजूनही गणित सुटलेलं नाहीये. कारण इकडे पाहायला गेलं तर गोलंदाजी स्ट्रॉंग आहे या संघाची, परंतु सूर्या मस्करनं जी इनिंग साकारले, या इनिंगचं चीज व्हायचं असेल तर वरट टॉवर रसायनी हेच विचार करत असेल की सूर्या मस्करनं हा सामना संपवावा आणि या मॅचचा हिरो व्हावं. हे सगळ्यांनाच वाटतंय, परंतु मुन्नाच्या मनामध्ये काय सुरू आहे? फुलर लेन डिलिव्हरी तो हाताळतोय. यॉर्क चेंडू टाकण्यासाठी मात्र प्रसिद्ध असणारा हा गोलंदाज आता मात्र उर्वरित 4 बॉलमध्ये काय करतोय? 4 चेंडू 4 ची गरज. यॉर्कर बॉल. भन्नाट वेग. वेगावरती स्वार होऊन चेंडू फक्त ढकलायचा होता. याच अप्रोचने खेळण्याचा प्रयत्न. आक्रमण करायचं नाही, फक्त कव्हर्सला बाउंड्री खुली आहे तिकडे चेंडू ढकलायचा. सिंगल घ्यायची. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय
हा चेंडू योगेशचा वेगानं निघून गेला. पहा फक्त ढकलण्यासाठी प्रयत्न करत होता. आता एक धाव वरती चढले असे क्रीडा समीक्षक प्रेक्षक म्हणत असतील, कारण त्यांची भाषा वेगळी आहे. समालोचकांची त्याच्या भाषा नसते. सामना कोणत्या बाजूने चाललाय, कुठे थांबलाय याचं चित्र चालू असेल सध्या प्रेक्षकांमध्ये. 3 बॉल, दावा करायचे 4. उलटफेर होईल की होईल सुपर ओव्हर. 3 चेंडू 4 ची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील. इट्स विकेट. पायचीत मुन्ना कमाल करतोय. विकेट त्याने घेतले ती ओमकार पाटीलची. सामना फिरलाय. 2 चेंडू विजयासाठी. आता 4 ची गरज. बॉल मध्ये स्ट्रायकरला जाम महत्व असतं. फुल टू एकदम असं म्हणतात बोली भाषेमध्ये. का? कारण स्ट्रायकर गोल मारत असतो. मिडफिल्डर किंवा डिफेंडरने आणलेला बॉल गोल पोस्ट मध्ये टाकतो, गोल मारतो, म्हणून स्ट्रायकरचं महत्व वाढतं. तसंच या क्रिकेटमध्ये देखील आहे. तसंच कुस्तीमध्ये देखील महत्वाचं आहे. शेवटचा पंच जो विजय होऊन देणार असतो तो आता कोण मारणार, बॉलर की मात्र बॅटर. सूर्या मस्कर नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. नवीन साथीदार ऋषिकेश माळी मैदानात दाखल झाला. ही सर्व आमची पब्लिक जनता, मायबाप रखरखत्या उन्हात इथे उपस्थित राहिले सामना पाहण्यासाठी आणि त्यांचं चीज होतोय. रायगड प्रीमियर लीग सेकंड क्वार्टर फायनल. 2 चेंडू विजयासाठी 4 करायचे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय तो ऋषिकेश माळी. 3 ओव्हर मध्ये 46 कुठल्या गेल्या होत्या. 17, 19, 10 बहारदार फलंदाजी चालू होती. विघ्नेश पाटीलच्या विरोधात 4थ्या चेंडूवरती षटकार देखील रजत मुंडेने मारला होता, परंतु विघ्नेश मडवीनं दाखवून दिलं मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. रजतची त्याने विकेट घेतली. तिथून आता हा सामना योगेश पाटील मुन्ना आपल्या हाती घेतलाय. पाहूया ऋषिकेश काय करतोय. दबाव घेतोय की मात्र चौकार मारतोय, आपल्या संघाला विजय करून देतोय. 2 चेंडू विजयासाठी 4. मास्ट आहे तर सुपर ओव्हर. 7वी सुपर ओव्हर होईल का याची चर्चा आता सध्या प्रेक्षकांमध्ये. मुन्ना उडवलाय बॉल. ऋषिकेशनं वरट टॉवर रसायनी हा संघ जाऊन पोहोचलाय सेमीफायनल मध्ये. संदीप मुंडे यांचा हा संघ कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला. अमित म्हात्रे जे मॅनेजरच्या भूमिकेत आहेत, रजत मुंडे आला उचलून त्याला घेतलंय. अमित म्हात्रेला ते बॅटरने कमालीचा हा सामना रंगला. अनमोल किंग्स कळंबोली विरोधात वरट टॉवर रसायनी.